गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हाय एव्हरीवन. आज आपण रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स चॅप्टर नंबर 2 त्यामधला व्हिडिओ नंबर 10 तो बघणार आहोत. यामध्ये आपण टॉपिक घेणार आहोत एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलं फर्टिलायझेशन प्रोसेस. आफ्टर फर्टिलायझेशन द नेक्स्ट डेव्हलपमेंट इज एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट. एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट किंवा आपण याला म्हणतो पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. द चेंजेस ऑकर्स आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन, दॅट इज कॉल्ड ॲज पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये आपण बघितलं की मेल गॅमेट फ्युजेस विथ फिमेल गॅमेट अँड टू फॉर्म द डिप्लॉइड झायगोट, अँड दिस झायगोट इज फॉर्म विथ द हेल्प ऑफ सिनगॅमी ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज कॅरिओगॅमी. ते आपण डिस्कस केलं मागच्या व्हिडिओमध्ये. त्या फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट असतो झायगोट फॉर्म होतो. झायगोट तयार झाल्यानंतर पुढची स्टेप जी असते त्याला आपण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट असं म्हणतो किंवा दॅट इज कॉल्ड ॲज पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. कारण हे चेंजेस फर्टिलायझेशन झाल्यानंतर होतात म्हणून त्यांना म्हणतात पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. सो द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज स्टार्ट. इन केस ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट द फर्स्ट डेव्हलपमेंट इज द क्लिव्हेज डेव्हलपमेंट. क्लिव्हेज डेव्हलपमेंट होत असते. In case of fertilization process, diploid zygote is formed, and this diploid zygote, which is diploid in nature, this diploid zygote is formed inside the zona pellucida, egg membrane. मग त्या एग मेम्ब्रेनमध्ये हा जो डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होतो त्याला आपण म्हणतो झायगोट. तर ही झायगोट सेल आहे डिप्लॉइड. दिस झायगोट सेल इज कॉल्ड झायगोट मदर सेल. झायगोट मदर सेल डिवाइड होते आणि टू सेल्ड स्ट्रक्चर तयार होतं. तर ॲक्च्युली क्लिव्हेज डेव्हलपमेंट. पण क्लिव्हेज डेव्हलपमेंट म्हणजे काय तर इथे डेफिनेशन लिहितो मी. फॉर्मेशन ऑफ मोरुला. फॉर्मेशन ऑफ मोरुला. मोरुला काय हे स्ट्रक्चर 16 to 32 सेल्ड स्ट्रक्चर that is known as morula. So formation of morula from the zygote mother cell किंवा zygote, from the zygote with the help of various cleavage development, with the help of various cleavage development. Various cleavage development ज्यामध्ये longitudinal, व्हर्टिकल, ट्रान्सवर्स अशा प्रकारचे डिव्हिजन्स याच्यामध्ये होतात. क्लिव्हेज डेव्हलपमेंट होते. अँड देन देर इज फॉर्मेशन ऑफ मोरुला. म्हणजे सिम्पली आपण सांगू शकतो फॉर्मेशन ऑफ मोरुला फ्रॉम दी झायगोट ऑर झायगोट मदर सेल, दॅट इज नोन ॲज क्लिव्हेज. क्लिव्हेज डेव्हलपमेंट इज स्टार्ट वेन द फर्टिलायझेशन ऑकर्स. आणि फर्टिलायझेशन स्टार्ट झालं की क्लिव्हेज डेव्हलपमेंट होत असते. आता आपण बघितलं की फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये ॲम्प्युला पार्टमध्ये फर्टिलायझेशन होत असतं. मग क्लिव्हेज डेव्हलपमेंट जे असते ते क्लिव्हेज डेव्हलपमेंट ॲम्प्युला पार्टमध्येच स्टार्ट होते. क्लिव्हेज डेव्हलपमेंट होत असताना जो काही यंग एम्ब्रिओ फॉर्म होतो तो यंग एम्ब्रिओ हळूहळू युटेरसकडे पुश होतो, म्हणजे इस्तमसकडे तो पुश होत असतो क्लिव्हेज डेव्हलपमेंट होत असताना. त्याच्यानंतर cleavage development in case of human being is holoblastic. Cleavage development is holoblastic. Holoblastic development means what? Here in this case, in case of cleavage development, complete zygote is involved. हा जो complete zygote आहे तो complete zygote involve होतो आणि cleavage development start होते. So that is called as holoblastic. The cleavage development requires first cleavage development, second cleavage and third cleavage. 3 प्रकारचे डेव्हलपमेंट सापडतील. फर्स्ट क्लिव्हेज, सेकंड क्लिव्हेज अँड थर्ड क्लिव्हेज डेव्हलपमेंट. हिअर द फर्स्ट क्लिव्हेज डेव्हलपमेंट इज मेरिडिओनल and that occurs after 30 hours. This development occurs after the 30 hours of fertilization. That means here the zygote undergoes division longitudinally and to form two-celled blastomere.
सो देर इज फॉर्मेशन ऑफ टू सेल्ड ब्लास्टोमियर. मग हा ब्लास्टोमियर तयार होतो किंवा टू सेल्ड स्टेज तयार होते. इन दिस केस one cell is slightly larger and other is slightly smaller. So two cell stage is formed. Then cleavage second is also longitudinal and that forms four cells. From the first cell, from the single cell, there is formation of four celled stage. Four cell structure तयार होता. Then later on, third cleavage development is horizontal and that forms 8 celled stage. First, second, third, and from the 4 cell stage there is formation of 8 celled structure. Now the 8 cell structure is formed. Then during cleavage, young embryo pushes down towards the uterus. क्लिवेज डेव्हलपमेंट जे होत आहे फर्स्ट सेकंड थर्ड या डेव्हलपमेंटच्या वेळेस इथे आपण बघतो मोरुला फॉर्म होणार आहे. तर यावेळेस हा जो एम्ब्रिओ असतो तो एम्ब्रिओ युटरसकडे हळूहळू पुश होतो. दॅट एम्ब्रिओ इज कॉल्ड एज यंग एम्ब्रिओ बिकॉज दिस एम्ब्रिओ हॅव्हिंग सर्टन 16 to 30 सेल स्ट्रक्चर दॅट इज नोन ॲज मोरुला. तर हे युटर्सकडे म्हणजे युटर्सचा जो इस्तमस पार्ट असेल तिथे तो एंटर होतो आणि त्याच्यानंतर आफ्टर 4th डे at the end of 4th day 16 to 32 celled solid ball like structure is formed that is called as morula. So from the 8 cell 16 to 32 celled structure is formed that is known as morula. तर इथे पाहू शकतो आपण मोरुला याच्या अवतीभोवती ज्या सराउंडिंगला स्मॉलर सेल्स असतात, सराउंडिंगला स्मॉलर सेल्स असतात. ह्या नंतर ट्रोपोब्लास्ट लेयर फॉर्म करतात. ट्रोपोब्लास्ट ब्लास्टोमियरचा ट्रोपोब्लास्ट लेयर फॉर्म करतात आणि ज्या इनर सेल्स असतात, इनर सेल्स, दिस सेल्स आर लार्जर अँड दे फॉर्म एम्ब्रियोनल मास. ते एम्ब्रियोनल मास फॉर्म करतात किंवा डेव्हलप करतात. मग इथे काय झालेलं आहे की हा जो 16 to 32 सेल स्ट्रक्चर फॉर्म झालेला आहे दॅट इज कॉल्ड ॲज मोरुला. सो मोरुला इज फॉर्म ॲट द 4th डे, एंड ऑफ 4th डे, and that is 60 to 32 cell which is solid and ball like structure that is known as morula. So this development is called cleavage development. हे डेव्हलपमेंट जे आहे याला आपण म्हणू क्लिवेज डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस या पॉईंटमध्ये आपण क्लिवेज डेव्हलपमेंट हा पॉईंट डिस्कस केला. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस जे आहे किंवा त्याला आपण म्हणतो एम्ब्रियोनल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये बघा फर्स्ट स्टेज क्लिव्हेज डेव्हलपमेंट येते, क्लिव्हेज डेव्हलपमेंट. सेकंड फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला. थर्ड इम्प्लांटेशन आणि फोर्थ वन गॅस्ट्युलेशन, फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्युला फ्रॉम दी ब्लास्टुला. तर हे स्टेजेस येतात. त्यानंतर मग प्रेग्नन्सी, नंतर पार्ट्युलेशन म्हणजे डिलिव्हरी, त्या प्रोसेसेसमध्ये इन्क्लूड होतात. फॉर्मेशन ऑफ प्लासेंटा. बट दिस 4 स्टेप्स आर मेन. सो आफ्टर द क्लिवेज डेव्हलपमेंट, नेक्स्ट डेव्हलपमेंट इज द development of blastula and that process is called as blastulation. So let us discuss blastulation. Second, blastulation. Second, blastulation. So what is blastulation? Blastulation means what? The formation of blastula, the formation of blastula after cleavage development, after cleavage development from the 16 to 32 celled structure that is morula known as blastulation. That means formation of blastula
आफ्टर द क्लिवेज डेव्हलपमेंट, बट फ्रॉम द मोरुला that is called as blastulation, So formation of blastula from the morula is known as blastulation. This is an blastulation process. क्लिवेज डेव्हलपमेंटमध्ये आपण बघितलं मोरुला फॉर्म होतो आणि मोरुला फॉर्म झाल्यानंतर हा जो यंग एम्ब्रिओ असतो तो यंग एम्ब्रिओ इस्थमसकडून युटेरसकडे सेटल होतो आफ्टर द एंड ऑफ 4th डे. युटेरसमध्ये तो आल्यानंतर लगेच इम्प्लांटेशन होत नाही. ब्लास्टुलेशन झाल्यानंतर इम्प्लांटेशन होतं. म्हणजे तोपर्यंत हा जो लेअर असतो, हा जो यंग एम्ब्रिओ असतो तो फ्लोट होतो युटेरसमध्ये, तरंगतो असं म्हणता येईल त्याला. इथे आपण जे क्लिवेज डेव्हलपमेंट घेतलेली आहे त्यामध्ये झोना पेलिसोडा जो असतो तो झोना पेलिसोडा याचा महत्त्वाचा रोल असतो. क्लिवेज डेव्हलपमेंट होईपर्यंत हा झोना पेलिसोडा या झायगोट जी डेव्हलपमेंट होते क्लिवेज डेव्हलपमेंटची त्याच्या आजूबाजूला तो असतो किंवा त्याच्या बाजूला असतो. नंतर युटेरस कॅव्हिटीमध्ये 2 ते 4 दिवस हा मोरुला एंटर झाल्यानंतर म्हणजेच ॲट द 7th डे ब्लास्टुलेशन ऑकर्स. 7th डे ब्लास्टुलेशन ऑकर्स. त्यानंतर ब्लास्टुलेशन स्टार्ट होते. आपण बघतोय की ब्लास्टुलेशन हे स्टार्ट झालं मग इथे झोना पेलिसोडा या लेअरचं काही काम नसतं. सो दी झोना पेलिसोडा तो जो असेल तो डिजेनरेट होतो आणि फर्दर डेव्हलपमेंट स्टार्ट होते. मग इथे काय होतं आपण बघू शकतो ब्लास्टुलेशन प्रोसेसमध्ये काय होतं. ब्लास्टुलेशन प्रोसेसची सुरुवात मोरुलापासून आहे. मग मोरुलामध्ये हा जो काही आपण बघितलं की आउटर पेरिफेरल सेल जे असतात, आउटर पेरिफेरल सेल्स, these outer peripheral cells forms the trophoblast. outermost layer फॉर्म करतात त्याला म्हणतात ट्रोपोब्लास्ट. दॅट लेयर इज कॉल्ड एज ट्रोपोब्लास्ट. अँड the inner larger cells they forms the embryonal mass. Means this larger cell gather towards the one end. ते एका बाजूला गॅदर होतात, जमा होतात. त्याला म्हणू आपण इनर सेल मास. दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोनल सेल. मग हा इनर सेल मास फॉर्म करतात. इनर सेल मास फॉर्म झाल्यानंतर ब्लास्टुला तयार होतो. म्हणजे नेमकं काय होतं की या ठिकाणी ह्या ज्या सेल्स असणार आहेत ट्रोपोब्लास्ट सेल्स अशा पेरिफेरीला अरेंज असतील. ट्रोपोब्लास्ट सेल अरेंज ॲट द पेरिफेरी. ओके. देन एम्ब्रियोनल मास किंवा इनर सेल मास दे गॅदर ॲट वन ऑफ द कॉर्नर्स. इनर सेल मास ते एका बाजूला जमा होईल आणि हा असतो ट्रोपोब्लास्ट. जे आपण बघितले की याच्या ज्या पेरिफेरल सेल्स असतात स्मॉलर सेल्स त्या ट्रोपोब्लास्ट लेअर फॉर्म करतात आणि इनर ज्या लार्जर सेल असतात ते एम्ब्रियोनल मास फॉर्म करतात. सो दॅट इज एम्ब्रियोनल मास. अँड ड्यू टू दॅट देर इज फॉर्मेशन ऑफ कॅव्हिटी दॅट इज कॉल्ड ॲज ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. इथे कॅव्हिटी फॉर्म होते, गॅप तयार होतो, त्याला म्हणतात ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी. सो दिस इज ॲन ब्लास्टुला. ही जी डायग्राम आहे ही ब्लास्टुलाची डायग्राम आहे. मग या ठिकाणी ब्लास्टुला तयार होतो. मग इथे काय झालेलं आहे फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला विथ द हेल्प ऑफ मोरुला किंवा फ्रॉम द मोरुला दॅट इज नोन ॲज ब्लास्टुलेशन. सो दिस प्रोसेस इज ब्लास्टुलेशन. ठीक आहे. आता ब्लास्टुलेशन प्रोसेस ही 7th डेमध्ये होते. ब्लास्टुलेशन झाल्यानंतर इम्प्लांटेशन होतं आणि इम्प्लांटेशन झाल्यानंतर गॅस्ट्युलेशन स्टार्ट होतं. मीन्स डेव्हलपमेंट ऑफ गॅस्ट्युला 3 जर्मिनल लेयर्स ते फॉर्म होतात. म्हणजे गॅस्ट्युलेशन फॉर्म होते. तर मोरुलापासून ब्लास्टुला तयार होणे दिस प्रोसेस इज नोन ॲज ब्लास्टुलेशन. आणि ब्लास्टुला तयार झाला नंतरच इम्प्लांटेशन पॉसिबल आहे. इम्प्लांटेशन नंतर होत असतं.
नेक्स्ट पॉईंट आपण इम्प्लांटेशन गॅस्ट्रुलेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. थँक्यू.